पुणे के एक मशहूर होटल में कुछ युवकों का वीडियो वायरल हो गया। वहीं कल्याण में भी एक चौंकाने वाला मामला सामने आया है। कल्याण पश्चिम के बिड़ला कॉलेज से कुछ ही दूरी पर एक ढाबे में चल रहे हुक्का पार्लर में कुछ युवाओं का हुक्का पीते हुए वीडियो वायरल हुआ है। प्रारंभिक जानकारी में सामने आया है कि बारबेक्यू नामक ये ढाबा है जिसका वीडियो वायरल हुआ है। कल्याण के प्रमुख ढाबों में से ये ढाबा है, लेकिन इस घटना से लग रहा है कि कल्याण का युवा भी नशे के जाल में फंस गया है। पुणे की घटना के बाद मुख्यमंत्री ने ऐसे अवैध ढाबों, होटलों, बार, पब के खिलाफ कार्रवाई करने का आदेश दिया है। हालांकि कल्याण डोंबिवली में ढाबों के नाम पर कई हुक्का पार्लर है, लेकिन ऐसा लगता है कि पुलिस और नगर निगम प्रशासन को अभी तक कार्रवाई करने की फुर्सत नहीं मिली है। आजपासनं आपण जे मुख्यमंत्री साहेबांनी काल निर्देश दिले की जे अनधिकृत ढाबे आहे, टपरी आहे, जे इलिगल बार आहेत, पब्स आहेत, जिथे अंडर एज लोकांना लिकर दिले जाते किंवा अजूनही अवैध प्रकारची गोष्टी होतात, तिकडे कारवाई करायची आहे। त्या अनुषंगाने ऑलरेडी लास्ट 1 महिन्यापासून आपल्या लोकांनी नोटिसेस बजावले होते त्या लोकांना आणि पुढची जी प्रोसेस आहे ते आजपासून आपण सुरू केलेली आहे। सकाळी बी वॉर्डमध्ये आपली कारवाई सुरू झाली। आज आमची समन्वयाची बैठक पण झाली पोलीस डिपार्टमेंट, एक्साइज डिपार्टमेंट सोबत, आणि आज मोठ्या प्रमाणात आपल्याकडे कारवाई सुरू होते। मॅडम, एका ढाब्याचा हुक्का पार्लरचा व्हिडिओ व्हायरल झालाय, त्या संदर्भात काय माहिती आहे? आता ती माहिती जी आली आहे त्या अनुषंगाने बी वॉर्ड ऑफिसर आणि सोबतच कन्सर्न पोलीस स्टेशन जे प्रभारी अधिकारी आहेत दोघांना निर्देश दिलेले आहे आणि ते तिकडे जाऊन जॉईंट व्हिजिट करून तिकडे कारवाई करतील। काही लोकांनी या कारवाईला विरोध केला मॅडम, आणि मुख्यमंत्र्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी विरोध केला, तर अधिकाऱ्यांना काय संभ्रम आहे काय प्रश्न? माननीय मुख्यमंत्री महोदयांचे क्लिअर इन्स्ट्रक्शन्स आहेत की या धर्तीवर कुठलेही अवैध धंदे आपल्याला करू द्यायचे नाहीये आणि आपल्याला याच्यावर थोडं कारवाई करायचं, म्हणून आम्ही स्पष्ट निर्देश पोलीस, कॉर्पोरेशन अधिकारी आणि एक्साइजचे अधिकाऱ्यांना दिलेली आहेत। जिथे जिथे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेले आहेत त्याची लिस्ट पोलिसांनी आम्हाला दिलेली आहे। त्यासोबतच जे इल्लीगल त्यांनी परमिट नाही दिलेले आहे त्याची लिस्ट ते आपल्याला देणार आहे आणि पोलिसांची प्रेझेन्समध्ये ही सगळी कारवाई केली जाणार। सोबतच जे एक्साइज डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडनं जे लायसन्स दिला जातं फॉर लिकर बार, ते आम्ही आमच्याशी समन्वय साधून त्यांनी प्रोसेस करायला पाहिजे आणि जिथे अनधिकृत बिल्डिंगमध्ये अशा गोष्टी घडतात मग तिकडे त्यांनी परवानग्या नाही द्यायला पाहिजे, म्हणून आम्ही त्यांना सूचना दिल्या आहेत आणि आम्ही वरिष्ठांना पण कळवणार आहोत। थँक्यू मॅम। फॉर्च्यून एक दंत, आपके सपनों का घर। फॉर्च्यून इंफ्रा ग्रुप लेकर आए हैं आपके सपनों का घर। मौजा वेड़ाहरी में आउटर रिंग रोड से मात्र 300 मीटर की दूरी पर, 2.5 किलोमीटर फ्रॉम खापरी मेट्रो स्टेशन, 3 किलोमीटर फ्रॉम इंटरनेशनल एयरपोर्ट, 3 किलोमीटर फ्रॉम मिहान, 500 मीटर की दूरी पर पोदार इंटरनेशनल स्कूल, 2 किलोमीटर की दूरी पर वर्धा रोड और बीसा स्क्वायर। स्पेशल एमिनिटीज, ट्री प्लांटेशन, सीमेंट रोड, ड्रेनेज लाइन, सीवरेज लाइन, वाटर सोर्स, इलेक्ट्रिफिकेशन, fencing to entire layout and many more facilities are available. 80% bank finance also available. For more details, please contact Mr. Kailash Patle, Director, 8605673995. Office, plot number 7, second floor, Utkarsh Society, near Purti Super Bazaar, Bisa Road, Nagpur.